बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने करतोय। बातमी वाल्मिक कराडच्या संदर्भात आहे। वाल्मिक कराडची प्रकृती अचानक बिघडलेली आहे। वाल्मिक कराडच्या छातीमध्ये दुखत असल्याची माहिती आहे, तर वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी सध्या सुरू आहे। तर एसआयटीने ताबा घेताच वाल्मिक कराडची प्रकृती बिघडलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली। वाल्मिक कराडच्या छातीमध्ये दुखत असल्याची माहिती आहे। तर वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी सुरू आहे। तर एसआयटीने ताबा घेताच वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते आहे। तर उद्या देखील आता वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। आजही त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। सध्या एसआयटी त्याचा ताबा घेते आहे। मात्र ताबा घेण्याच्या आधीच वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे। तर वाल्मिक कराडच्या छातीमध्ये दुखत असल्याचं कळतंय। तर वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी सध्या सुरू आहे। तर एसआयटीने ताबा घेताच वाल्मिक कराडची प्रकृती बिघडलेली आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट वाल्मिक कराडच्या संदर्भातील आपण पाहतोय। वाल्मिक कराडच्या छातीमध्ये दुखत असल्याची माहिती समोर आलेली आहे। तर वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी सुरू आहे। एसआयटीने ताबा घेताच वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्याचं कळत आहे। तर वाल्मिक कराडची प्रकृती अचानक बिघडलेली आहे। त्याच्या छातीत अचानक दुखायला सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर त्याची आता वैद्यकीय तपासणी सुरू आहे। वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी सुरू असून एसआयटीने ताबा घेताच वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्याचं कळत आहे। तर महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। वाल्मिक कराडची प्रकृती अचानक बिघडलेली आहे। तर विकास माने आपले प्रतिनिधी आपल्याशी थेट जोडले जात आहेत। त्यांच्याकडे या बातमीच्या संदर्भातले आताचे महत्त्वाचे आणि ताजे अपडेट आपण घेऊयात। विकास, अचानक वाल्मिक कराडची प्रकृती बिघडलेली आहे। त्याच्या छातीमध्ये दुखत असल्याचं कळतंय। तर एसआयटीने ताबा घेताच त्याची प्रकृती आता बिघडल्याचं कळतंय। अधिकचे अपडेट या बातमीच्या संदर्भात नेमके काय आहे? विकास, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्या प्रतिनिधींशी आपला संपर्क होत नाहीये। मात्र महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडल्याचं कळत आहे। सध्या जिल्हा रुग्णालयामध्येच आपण पाहू शकतो की याच ठिकाणी सध्या वाल्मिक कराडांवरती उपचार देखील सुरू आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळू शकतो। जिल्हा रुग्णालय आहे आणि याच रुग्णालयामध्ये सध्या वाल्मिक कराडांवरती उपचार देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतं। त्यांच्या छातीमध्ये दुखू लागलेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर आज दिवसभरामध्ये ज्यावेळेस केज न्यायालयामध्ये त्यांना आणलं होतं, केज न्यायालयामध्ये सुनावणी झाली। सुनावणी झाल्याच्या नंतर ज्या दरम्यान या ठिकाणी युक्तिवाद झाला होता, युक्तिवादाच्या नंतर आता एसआयटीच्या ताब्यामध्ये सध्या कराड आहेत आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर आता सध्याची सिच्युएशन जर पाहिली तर ज्यावेळेस त्यांची वैद्यकीय चाचणी जी आहे ती करण्यात आली होती, त्या चाचणीच्या दरम्यान जो ईसीजी केला जातो, ईसीजीच्या माध्यमातून सध्या त्यांच्या छातीत दुखत असल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार जे आहेत ते देखील सुरू आहेत। एकंदरीतच हे उपचार झाल्यानंतर आता त्यांना या ठिकाणी ठेवलं जातं की पुन्हा त्यांची जी काही रवानगी आहे ती कोठडीमध्ये केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या जिल्हा रुग्णालयाचा परिसर मी तुम्हाला दाखवू शकतो की याच ठिकाणी सध्या पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। याच व्हॅनमध्ये सध्या कराडांना आणलं होतं आणि ही जिल्हा रुग्णालयाची इमारत आहे। याच इमारतीमध्ये सध्या आतमध्ये हे उपचार सुरू आहेत आणि त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलिसांचा हा चोख बंदोबस्त आतमध्ये लावण्यात आलेला आहे आणि हे संपूर्ण परिसर या ठिकाणचा आहे। आणि एकंदरीत जर पाहिलं तर उपचार झाल्याच्या नंतर जी काय आहे पुढची प्रक्रिया जी आहे त्यानंतर पुढील जे काही चौकशी असेल ते या ठिकाणी केली जाणार आहे। अगदी विकास, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवत आहात। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, वाल्मिक कराडची प्रकृती आता बिघडलेली आहे। वाल्मिक कराडच्या छातीमध्ये दुखत असल्याचं कळतंय। तर वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी देखील आता सुरू आहे। तर एसआयटीने ताबा घेताच वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्याची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।